नमस्कार. दादा कळसाईत आज सार्वजनिक बांधकाम कुर्डवाडी या कार्यालयासमोर 21 तारखेला आमरण उपोषणचा लेखी स्वरूपात अर्ज दिलेला आहे. अधिकाऱ्यांना माझं स्पष्ट मत आहे की आमची घरं अतिक्रमणमध्ये येत नाहीत, परंतु गावातील राजकीय नेत्याच्या दबावापोटी वेळोवेळीच फक्त आमच्या लोहारांच्याच 5 घराचा अर्ज देऊन अतिक्रमण काढा म्हणून वेळोवेळी अर्ज येत आहेत. परंतु आम्ही बी आपल्याकडं लेखी स्वरूपाची तक्रार दिलेली आहे की आमची घरं जर आपण हद्दखुणा करून त्या तुमच्या खुणा त्या ठिकाणी आल्या तर आम्ही स्वतःहून आमची घरं काढण्यास तयार आहे. परंतु आपण राजकीय दबावापोटी फक्त आमच्या 4 घराचा जर वारंवार उल्लेख करून तुम्ही अतिक्रमण काढणार असेल, कोण मंत्री महोदय असतील, कोण नेते मंडळी असतील, यांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपणही आपल्या कार्यकर्त्याचं ऐकून अधिकाऱ्यांना फोन करून फक्त लोहार समाजाचीच घरं काढण्याचा जर हट्ट धरत असाल तर आम्हाला सुद्धा तुम्हाला एक सांगायचं आहे. तुम्ही आडेगाव पाटी ते राजनी ह्या दोन्हीही रस्त्याच्या कडेच्या हद्द ज्या कोणाची असतील ते सर्व आपण आदेश करावा आणि सुरुवात आडेगाव पाटीकडून करा, नाहीतर रान्नीकडून करा. तोपर्यंत आमची जर आली तर आमची घरं त्या ठिकाणी आली तर आम्ही स्वतःहून काढायला तयार आहे. पण तुम्ही जर असं कोणाचं जर ऐकून आमच्याच वर नोटीस देत असाल तर आम्ही सुद्धा तुम्हाला सोडणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला जर वाटत असेल आम्ही कोणाचं ऐकत असेल तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधान, ह्या देशाचं संविधान लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्वांना अधिकार आहे. परंतु तुम्ही फक्त लोहारालाच टार्गेट करत असाल तर असं काही जमणार नाही. आणि जो कोण उपोषण करते असतील, आमची घरं काढणार असतील, त्यांनाही माझं सांगणं आहे, आपण ही काचेच्या घरात राहतात आणि दुसऱ्याच्या घराला दगड मारू नका, कारण तुमचंही घर काचेचंच आहे. तुमच्याकडे दगड असेल तर माझ्याकडे हातोडा आहे, एवढं लक्षात ठेवा. जात लोहाराची आहे. फक्त तुम्ही जर आमचीच घरं काढणार असेल तर ठीक आहे, आम्ही काय अडचण नाही, आमची हद्द खुणा झाल्या तर आम्ही काढण्यास तयार आहे. परंतु आडेगाव पाटीच नव्हतं तर पूर्ण तालुक्याची सुद्धा तुम्हाला घरं काढण्यास भाग पाडू आणि आम्ही हायकोर्टापर्यंत जाऊ. आणि असा अधिकारी कोण जर बळजबरी करत असेल तर त्यांना मानकुट्या उभा करायचं काम आम्ही थोड्याच्या येणाऱ्या काळामध्ये करू. आणि येणाऱ्या 21 तारखेला जबरदस्त एक वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन आम्ही उभा करत आहेत. तर आमचं सार्वजनिक बांधकाम यांना विनंती आहे, तुमचं आमचं काय वैर नाही, तुम्हाला जे काय करायचं आहे ते सर्वांना समान न्याय द्या, सर्वांना न्यायपत्र काढा. एकाला एक काढत असाल आणि असं जर तुम्ही चालत असेल तर तुमची अशी दादागिरी ऐकून घ्यायला आम्ही काय रिकामं नाही. ही लोकशाही आहे, ह्या लोकशाहीमध्ये दादागिरी चालणार नाही, एवढंच तुम्हाला या व्हिडिओच्या द्वारे निमित्ताने सांगत आहे.